सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता गाण्याच्या कार्यक्रमामध्ये रतनच्या गुंडांनी अबीरवरती प्राणघातक हल्ला केलेला असतो आणि त्याच वेळेला हॉस्पिटलमध्ये सारंगने अबीरला रक्त देऊन त्याचा जीव वाचवलेला असतो. परंतु त्याच वेळेला अबीर आणि सारंगच्या नात्याचा खूप मोठा खुलासासुद्धा झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, पुण्यामध्ये आल्यापासून सारंग आणि सावलीची भेट झालेली नाही. अबीर आणि सारंग हे दोघेजण सातत्याने भेटत असतात. अबीरला सारंगची आणि सारंगला अबीरची कंपनी खूपच जास्त आवडत असते. त्यामुळे इथे दोघांचं मिलनं होत असतं. पण सारंगला अबीर त्याचाच मुलगा आहे हे आत्तापर्यंत माहीत नाही आणि सावलीने जगन्नाथला सांगितलेलं असतं की ही गोष्ट सारंगला कळायलासुद्धा नको की अबीर त्यांचा मुलगा आहे. आणि तिने जगन्नाथकडून तसं वचन घेतलेलं असतं की काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही सांगायचं नाही अबीरलासुद्धा आणि इथे सारंगलासुद्धा, की सारंग अबीरचे वडील आहेत आणि इथे अबीर हा सारंगचा मुलगा आहे. कुणालाही सांगायचं नाही. ही गोष्ट तुमच्या आणि माझ्यासोबत कायमस्वरूपी संपली पाहिजे असं तिने सांगितलेलं असतं. जगन्नाथची इच्छा नसते, पण सावलीसाठी त्याने प्रॉमिस केलेलं असतं. नाहीतर जगन्नाथ म्हणतो की अबीरवरती अन्याय करू नको, त्याला त्याचे बाबा कोण आहेत हे कळायला पाहिजे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सावली म्हणते की अजिबात नको, कधीच ही गोष्ट त्यांना कळायला नको. कारण तिलोत्तमाने सावलीबरोबर व्यवहार केलेला असतो की तुझी सावलीसुद्धा माझ्या घरावरती आणि सारंगवरती पडता कामा नये. तू माझ्या सारंगपासून दूर राहायचं आणि गुरुकुलची जागा मी सोडून देते. त्या बदल्यात तिने गुरुकुलची जागा ही आता सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो. नाहीतर तिला तीच जागा खरेदी करायची असते. पण प्रेक्षकांनो, तिने आता सावलीसमोर ही अट ठेवलेली असते आणि सावली ती अट मान्य करते. कारण तिलासुद्धा अजिबात तिथे सारंगबरोबर किंवा तिलोत्तमाच्या घरी जाण्याची इच्छा नसते. पण शेवटीला नियतीने सारंग आणि सावलीची, त्याचबरोबर इथे आता अबीर आणि सारंगचीसुद्धा भेट घडवून दिलेली असते. ते दोघेजण बाप लेक आहेत ही गोष्ट आता सारंगला समजलेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता दुसऱ्या दिवशी गाण्याचा कार्यक्रम असतो आणि त्याच्यामध्ये जी मुलं किंवा मुलगी चांगली गाणार ना, तिला सावली आपल्याबरोबर घेणार असते. गुरुकुलाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं. त्याच्यामध्ये सावली आणि इथे ओवी हे दोघेजण स्टेज शेअर करणार असतात. तेव्हा इथे ओवीचं नाव आता सिलेक्ट केलेलं असतं. तेव्हा ओवीला इथे गाण्याच्या कार्यक्रमाची तयारी करायला सांगितलेली असते. तिला रियाज करायला सांगितलेला असतो. तेव्हा सारंग म्हणतो, ओवी बाळा, तुला रियाज करायचं आहे ना, तू कर, पण घरामध्ये करू नकोस. घरामध्ये जर कुणाला कळलं ना की तू गाण्याची प्रॅक्टिस करतेस तर आपल्या दोघांनासुद्धा घरातून बाहेर काढलं जाईल. तेव्हा तू एक काम कर, आपण आता कुठेतरी बाहेरच रियाज करूया, चालेल ना? चल आपण बाहेर जाऊन रियाज करू. तेव्हा इथे ओवी म्हणते की ठीक आहे बाबा. तेव्हा तो तिला रात्रीच्या वेळेला आईस्क्रीम खायला जातोय असं म्हणून तिला घेऊन जात असतो. पण त्याच वेळेला शुभ्रासुद्धा त्यांच्याबरोबर जायला निघते. शुभ्रा म्हणते की मी पण येणार आईस्क्रीम खायला. आणि तेव्हा इथे ओवीला आता रियाज करता येत नाही. त्याच वेळेला प्रेक्षकांनो, इथे आता शुभ्रा आणि ओवी दोघींनासुद्धा सारंग घरी घेऊन येतो. तेव्हा इथे ओवी जेव्हा गुरुकुलमध्ये जाते ना, तेव्हा सावली गुरुकुलमध्ये तिच्याकडून प्रॅक्टिस करून घेते. ती म्हणते की घरामध्ये गाणं गायलेलं कुणाला आवडत नाही ना, म्हणून मी रियाजाची प्रॅक्टिस नाही करू शकले. तेव्हा ओवी इथे सावलीला म्हणते, मी इथे रियाज करू का? तेव्हा सावली म्हणते, हो कर ना, गुरुकुलमध्ये बसून तू रियाज केलास ना तरीसुद्धा चालेल. आणि त्यावेळेला प्रेक्षकांनो, इथे आता ओवी सावलीबरोबर गुरुकुलमध्येच आता रियाज करत असते. आणि इथे सारंग आणि त्याचबरोबर अबीर दोघेजणही पुन्हा पुन्हा बाहेर फिरायला जात असतात. ते दोघेजण एकमेकांबरोबर वेळ घालवत असतात. आणि तेव्हा दुसऱ्याच दिवशी इथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असतं. आणि तेव्हा सारंग तिथे ओवीला सोडतो आणि तो तिथून अबीरला घेऊन
निघून गेलेला असतो. अबीर म्हणतो की सुपर हिरो, मला आईस्क्रीम खायची आहे, तुम्ही मला घेऊन जाल का? तेव्हा सारंग म्हणतो, हो चल ना, इथे ओवीला आता मी सोडलंय, ती आता गाणं गाईल, तोपर्यंत आपण जाऊन दोघेजण आईस्क्रीम खाऊन येऊ. आणि तेव्हाच तिथे रतनची गुंड आणि रतन अबीरवरती आणि सारंगवरती लक्ष ठेवून असतात. आणि त्यावेळेला प्रेक्षकांनो, इथे आता सारंग अबीरला घेऊन आईस्क्रीम खायला जातो. आणि या ठिकाणी स्टेजवरती इथे आता सावली आणि ओवी दोघीजणी गाणं गात असतात. आणि तेच आता सावलीचं आयकॉनिक गाणं इथे ओवीसुद्धा तिच्याबरोबर गात असते. सगळे लोक तिथे जमलेले असतात. बऱ्याच वर्षानंतर, तब्बल 8 वर्षानंतर इथे आता सावली स्टेजवरती गाणं गात असते. आणि ते सुद्धा ओवी तिच्याबरोबर इथे आता सूर देणार असते. आणि प्रेक्षकांनो, ते गाणं म्हणजे माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. हे गाणं गात असताना इथे आता ओवीसुद्धा तिला साथ देत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ते गाणं आता पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी सारंग अबीरला घेऊन आलेला असतो. इथे आता सारंगच्या खांद्यावरती अबीर बसलेला असतो. आणि त्या ठिकाणी आता सावली आणि ओवी खूप सुंदर आणि मधुर आवाजामध्ये ते गाणं गात असतात. आणि त्याच वेळेला इथे आता स्टेजवरती सारंग आणि सावली दोघेजणे एकमेकांच्या समोर येऊन उभे राहतात. आणि तेव्हा सावलीला आठवतं 8 वर्षांपूर्वी सारंगने कशा पद्धतीने सावलीच्या थोबाडीत दिलं होतं. आणि त्यानंतर इथे सावली हॉस्पिटलमध्ये सगळ्या वेदना एकटी सहन करते. आणि इथे एकटी असल्यामुळे तिचं जुळं बाळ म्हणजे ओवीला ते गुंड लोक तिच्यापासून किडनॅप करून घेऊन जातात. हा सगळा प्रसंग तिला आठवतो. तेव्हा तिला हे सुद्धा आठवतं की सारंगने माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून मला संपूर्ण कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. तेव्हा ती अबीरचा हात पकडून तिथून आता जाणारच असते. तेवढ्यातच इथे अबीर, ओवी आणि सारंग हे सगळेजण एकमेकांचा हात पकडून उभे राहिलेले असतात. तेव्हा असं म्हटलं जातं की सारंग आणि सावली नवरा बायको एकमेकांपासून वेगळे होऊ शकतात, पण आई बाबा एकमेकांपासून आता वेगळे होऊ शकणार नाही. कारण ती मुलं त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण तरीसुद्धा इथे सावली अबीरचा हात पकडते आणि त्याला आता चालू कार्यक्रममधून घेऊन जात असते. कारण सारंगबरोबर कुठलाही संबंध ठेवणार नाही असं प्रॉमिस इथे आता सावलीने केलेलं असतं. त्यामुळे ती जात असताना इथे आता रतनचे गुंड आणि रतन असतो, तो आता अबीरला घेऊन तिथून जात असतो. तेव्हा सावली जोरात ओरडते, अबीर सोड त्याला, रतन सोड. हे शब्द आता सारंगने ऐकलेले असतात. आणि सारंग आता धावत पळत येतो आणि अबीरचा जीव वाचवत असतो. त्याच वेळेला इथे झटापटीमध्ये अबीर हा खाली पडतो आणि अबीरच्या डोक्याला दगड लागतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अबीरच्या डोक्यातून आता खूपच जास्त रक्तस्राव होत असतो. सावली खूप जास्त रडत असते. त्यानंतर अबीरला इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलला घेऊन जातात. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, अबीरला आता रक्ताची गरज असते आणि ते रक्त ग्रुप खूपच जास्त रेअर असतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता सावली म्हणत असते, तुम्ही माझं रक्त घ्या ना, प्लीज माझं रक्त घ्या. पण सावलीचं रक्त आता घेतलं जात नसतं, कारण तिचा BP वर खाली होत असतो. त्यामुळे डॉक्टर म्हणतात की तुमचं BP कंट्रोलमध्ये नाही आहे, आम्ही तुमचं रक्त काढून हे बाळाला नाही देऊ शकत. त्यामुळे इथे सारंग तिथेच आलेला असतो. सारंग म्हणतो, प्लीज तुम्ही एक काम करता का, तुम्ही माझं ब्लड ग्रुप चेक करा ना. ते जर अबीरबरोबर मॅच झालं किंवा त्याला माझं रक्त चालत असेल तर मी त्याला रक्त द्यायला तयार आहे. प्लीज तुम्ही घ्या ना माझं रक्त. तेव्हा इथे आता सारंगचं रक्त हे चेक केलं जातं आणि चेक केल्यानंतर ते अबीरबरोबर मॅच होत असतं. त्यामुळे इथे सारंग अबीरला आता रक्त देतो. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, इथे आता सारंगने रक्त दिल्यानंतर डॉक्टर म्हणत असतात की हा तर चमत्कार आहे. म्हणजे तुम्ही कोण आहात बाळाचे, वडील आहात का? तो म्हणतो नाही. तेव्हा इथे आता डॉक्टर म्हणत असतात की तुम्ही वडील नाहीत, पण तरीसुद्धा तुमचं रक्त असं मॅच होतं आहे जसे काही तुम्ही मुलगा आणि वडीलच आहात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सारंगला वाटतं की याचा अर्थ सावलीचं जे बाळ आहे अबीर, तो माझा तर मुलगा नाही आहे ना. तो सावलीला आई म्हणाला, मग माझं आणि ते सावलीचं तर बाळ नाही आहे ना, असा प्रश्नसुद्धा सारंगच्या मनामध्ये आलेला असतो. इथे आता सारंगने अबीरला रक्त देऊन अबीरचा जीव वाचवलेला असतो. अबीर शुद्धीवरती आलेला असतो. आणि तेव्हा इथे सारंग म्हणतो सावलीला की काळजी करू नको, अबीरला काही होणार नाही सावली, तो बरा होईल. तेव्हा सावली इथे ढसाढसा रडत असते. आणि त्याच वेळेला इथे आता लगेच सारंग सावलीला विचारत असतो
की अबीर हा कुणाचा मुलगा आहे? खरं खरं सांग सावली, अबीर हा माझा आणि तुझा मुलगा आहे ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावली गप्पच बसते आणि ती म्हणते, नाही, अबीर फक्त माझ्या एकटीचा मुलगा आहे, तुमचा मुलगा नाही आहे तो. जेव्हा सावली असं म्हणते तेव्हा तर सारंगला खात्रीच पटते की कदाचित आता हा अबीर माझा आणि सावलीचाच मुलगा असणार आहे. मी तिच्याबरोबर नव्हतो म्हणून ती म्हणते की हा मुलगा फक्त माझ्या एकटीचा आहे, नाहीतर कदाचित अबीर हा माझाच मुलगा असू शकतो. या गोष्टीची शहानिशा आणि सत्य काय आहे ते मी जाणून घेतल्याशिवाय राहणार नाही, असं सारंगने सांगितलेलं असतं. पण इथे सारंगने रतनच्या गुंडांपासून अबीरचा जीव वाचवून त्याला इथे रक्त देत त्याचा जीव पूर्णपणे वाचवलेला असतो आणि त्यानंतर अबीरच्या आणि इथे सारंगच्या नात्याचा खुलासासुद्धा झालेला असतो.